रानभाज्या आरोग्यासाठी मस्त, विद्यार्थ्यांनी केल्या फस्त. घारपे शाळेत पारंपरिक खाद्य संस्कृतीचा विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद. पावसाळा सुरू होताच कोकणातील डोंगरदऱ्या, शेतशिवार आणि जंगल परिसरात विविध प्रकारच्या पौष्टिक रानभाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. चव, पौष्टिकता आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या या रानभाज्यांचं आपल्या पारंपरिक आहारात विशेष स्थान आहे. मात्र बदलती जीवनशैली आणि फास्ट फूडच्या वाढत्या प्रभावामुळे या अमूल्य खाद्य परंपरेपासून नवी पिढी दूर जात आहे. विद्यार्थ्यांना स्थानिक अन्न संस्कृतीची ओळख व्हावी, रानभाज्यांचं आरोग्यदायी महत्त्व समजावं आणि नैसर्गिक सकस आहाराची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे रानभाजी महोत्सवाचं उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आलं. उपक्रमात विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसरातून विविध प्रकारच्या रानभाज्या गोळा केल्या. टाकळा, कुरडू, शेवगा, अळू, बांबूचे कोंब, अळंबी तसेच परिसरात उपलब्ध असलेल्या इतर अनेक रानभाज्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रत्येक रानभाजीचं स्थानिक नाव, पौष्टिक मूल्य, औषधी गुणधर्म, ती आढळणारी ठिकाणं आणि आहारातील उपयोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या रसदार भाजी, पातळ भाजी, भजी, चटणी, थालीपीठ, लोणचे, वडे तसेच इतर पारंपरिक पदार्थांचे आकर्षक खाद्यपदार्थ भरवण्यात आले. प्रत्येक पदार्थाची माहिती विद्यार्थ्यांनी स्वतः उपस्थितांसमोर आत्मविश्वासाने सादर केली. त्यामुळे हा उपक्रम केवळ खाद्य प्रदर्शनापुरता मर्यादित न राहता ज्ञान, कौशल्य आणि प्रभावी सादरीकरणाचा सुंदर संगम ठरला. तयार करण्यात आलेल्या सर्व पदार्थांचा विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आस्वाद घेतला. रानभाज्या आरोग्यासाठी मस्त, विद्यार्थ्यांनी केल्या फस्त हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार झाला. विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांची चव अनुभवत त्या आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी रानभाज्यांमधील जीवनसत्वे, लोह, कॅल्शियम, तंतुमय घटक तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पोषक घटकांची माहिती देण्यात आली. नियमितपणे रानभाज्यांचा आहारात समावेश केल्यास रक्तक्षय, कुपोषण यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते आणि शरीर निरोगी राहतं, असं मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना करण्यात आलं. हा उपक्रम मुख्याध्यापक JD पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी शिक्षक आशिष तांदुळे आणि धर्मराज खंडागळे यांनी यशस्वीपणे राबवला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर, अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर, संचिता सावंत, पोलीस पाटील समृद्धी गावडे, आशा सेविका उत्तरा नाईक तसेच संतोष कविटकर, विजय कविटकर, संजय गावडे, वासुदेव नाईक आदी पालक उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचं, उत्स्फूर्त सहभागाचे आणि पारंपरिक खाद्य संस्कृती जपण्याच्या प्रयत्नांचं मनापासून कौतुक केलं. ग्रामीण भागातील पारंपरिक खाद्य संस्कृती संवर्धन करत विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक आहाराची सवय रुजवणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. परिषद शाळा घारपी या शाळेमध्ये आज आनंददायी शनिवार अंतर्गत रानभाज्यांचं प्रदर्शन तसेच रानभाज्यांची पाककृती या ठिकाणी बनवलेली आहे आणि या प्रदर्शनासंदर्भात आणि रानभाज्यांची जी पार्टी होणार आहे विद्यार्थ्यांची त्या संदर्भात या ठिकाणी प्रदर्शन मांडलेले आणि त्यांची माहिती आपण विद्यार्थ्यांकडून ऐकूया. कोकण हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक जैवविविधतेचा प्रदेश आहे. पाऊस पडतात डोंगर, दऱ्या, शेतबांध, माळरानावर, पायवाटांवर विविध प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवतात. बोल. या भाज्यांना लागवड किंवा रासायनिक खते टाकली जात नाही आणि या भाज्यांना कीटकनाशकाची फवारणी पण केली जात नाही. पूर्वीच्या काही पावसाळ्यात लोकांना याच भाज्यांचा आहार मिळत असे. ह्या भाज्या पौष्टिक व औषधी आहेत आणि या भाज्यांना आत्ता पण विशेष महत्त्व आहे. छान. आपला कोकण हा जैवविविधतेनं नटलेला प्रदेश आहे आणि पावसाळ्यामध्ये या कोकणामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या उगवलेल्या असतात आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे की या भाज्या आपोआप उगवतात, त्यांना कोणत्याही प्रकारची खताची गरज नाही, औषध फवारणी केली जात नाही आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा या भाज्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. आणि विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या भाज्यापासून पदार्थ बनवलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आपण पाहूया एक एक विद्यार्थ्यांनी काय बनवून आणलेलं आहे. सांग रुद्र, तू काय बनवलास? वा, बांबूपासून लोणचं. छान. किती दिवस टिकतं हे लोणचं? 3 वर्ष. छान. 3 वर्ष टिकणार असं हे बांबूंचं लोणचं या ठिकाणी बनवलेलं आहे. मला माहिती होतं की आंब्याचं लोणचं असतं, लिंबूचं लोणचं असतं, पण या ठिकाणी बराच वर्ष टिकणारं, जवळपास 3 वर्ष टिकणारं बांबूंचं लोणचं या ठिकाणी बनवलेलं आहे. त्यानंतर समर्थ
टायकळाची भाजी सहजपणे उपलब्ध होणारी टायकळाच्या पानापासून या ठिकाणी भाजी बनवलेली आहे. आळूची भाजी कुठे आळूची भाजी आळूची फतफत या ठिकाणी त्यानं बनवलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर बळीराम बांबूच्या कोंबपासून तव्यावर फ्राय केले तव्यावर फ्राय मच्छी फ्रायसारखे या ठिकाणी बांबूचे कोंब सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतात. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर फ्राय बघतोय, पण या ठिकाणी बांबूचे फ्राय या ठिकाणी केलेले आहेत. चवीला सुद्धा पाणी सुटले आता आमच्या जिभेला सुद्धा बघून. खूप चांगले या ठिकाणी फ्राय त्यानं बनवून आणलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे बघूया. मी शेवग्याची भाजी बनवलेली आहे. त्यात तेल, कांदा, खोबरं, टायकळा आणि हिरवी मिरची. छान. शेवग्याची भाजी आपल्या घराच्या परिसरामध्ये सहज उपलब्ध होणारी आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असणारी शेवग्याची भाजी बनवलेली आहे. त्यानंतर स्वप्नील मी कोंबड्यांची आमटी बनवली. कोंबच्यांची सुकी भाजी. वाव. थोडी पातळपण आमटी दिसते त्यात आणि खूप चांगले आहेत. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कुठून आणले ते कोंबचे? जंगलातून. कोणी आणले? बाबाने आणलेत. वा छान. यानंतर बाजारामध्ये याची किंमत खूप महाग असते. सोमवारच्या बाजारामध्ये गेलो तर हे खूप सुद्धा जादा किमतीने विकले जातात असे हे कोंबचे. यानंतर पुढे बघूया आपण. तू काय बनवलीस? कुमाराची भाजी. कुमाराची भाजी या ठिकाणी बनवलेली आहे. काय काय साहित्य वापरलेलं आहे? कुमारा, कांदा, हिरवी मिरची, तेल, खोबरं. तू स्वतः बनवलीस ना? आईनं मदत केली. छान. यानंतर बघूया मानस आणि रुची या भावंडांनी काय बनवलेलं आहे बघूया. कोंबाची भाजी. कोंबाची भाजी त्यांनी बनवलेली आहे. जसं गाजर हलवा असतोय त्या पद्धतीनं कुठे कोंब? हा कोंब का? दाखव बघूया कोंब कुठला आहे तो. हा, असे बांबूचे छोटे छोटे कोंब कुठे मिळतात? हे जंगलात मिळतात आणि त्याची भाजी आवडीनं खाताय ना? छान. ओके. यानंतर अंगणवाडीतली आपली सौम्या पुढे बघ. सौम्याने या ठिकाणी मिक्स भाजी आणलेली आहे. कसली कसली आहे? टायकळा, शेवगा आणि विलायती टायकळा याची मिक्सपणे भाजी बनवून आणलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हे काय? कोंबांची भाजी परत आणली आणि ज्या अळंबी सुद्धा या ठिकाणी अळंब्यांची सुद्धा भाजी केलेली आहे. ज्याला आपण मशरूम म्हणतो आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर मशरूम द्या म्हणून आपण ऑर्डर देतोय ती अळंबी या ठिकाणी गावठी. आणि आता श्रावण महिना आला की त्याला खूप मागणी असते. अशी अळंबी या ठिकाणी बनवलेली आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया राजकडे. राज काय? कांटोली राजनं बनवलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीनं कांटोली ची भाजी या ठिकाणी आहे. त्यानंतर कुरडूची भाजी या ठिकाणी कीर्तीनं बनवलेली आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी चांगल्या चांगल्या पद्धतीच्या भाज्या या ठिकाणी बनवल्या. त्याचबरोबर या ठिकाणी आळूवडी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल की आपल्याला आळूच्या पानापासून या ठिकाणी आळूवडी सुद्धा बनवून आणल्या. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या ज्या स्वयंपाकी काकी आहेत आणि अंगणवाडी ताई, पोलीस पाटील आहेत, अशा ताई आहेत, या सर्वांनी मिळून आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं या ठिकाणी वडे आणि पुरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतील की वडे या ठिकाणी बनले. त्याचं पुरी सुद्धा आहे. आणि याचा सर्व आस्वाद हे सर्व विद्यार्थी घेत आहे. सध्याचा फास्टफूडचा जमाना आहे आणि विद्यार्थ्यांनी हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून भाज्या खाणं खूप गरजेचं आहे. यासाठी सुंदर सुंदर भाज्या आणि या सगळ्या भाज्या विद्यार्थी आता खाऊन काय करणार आहेत? फस्त करणार आहेत. सगळं संपवणार ना? ओके. शनिवार अंतर्गत विविध भाज्यांची मेजवानी इथे तयार केलेली आहे. सर्वांनी अशा वेगवेगळ्या ज्या की आरोग्यासाठी आवश्यक असतात, ज्या विविध म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या भाज्या आहेत, ज्याचा की वापर केला की शरीरासाठी कशा असतात त्या आरोग्यदायी असतात. आणि या आरोग्यदायी या रानभाज्यांचा औषधी वनस्पती म्हणून उपयोग करता येतो. आणि ह्या रासायनिक खता व्यतिरिक्त म्हणजे चांगल्या भाज्या, आपल्या पौष्टिक भाज्या या विद्यार्थ्यांना मिळालेल्या आहेत. धन्यवाद. फास्ट फूड कडे वळतात म्हणजे कुरकुरे, चॉकलेट, त्याच्यापेक्षा आपल्या घरात जी आई आपली बनवते पालेभाजी ती सर्व मुलांनी खायला पाहिजे. जी पालेभाजी आपल्या घराच्या पाठीमागे परसबागेमध्ये जे आपल्या आई वडील बनवतात ते सर्व मुलांनी त्या भाज्या खायला पाहिजेत, जेणेकरून आपले HB हे चांगलं राहतं. निमित्त मुलांनी रानभाज्या आणलेल्या आहेत.
बनवू काय काय अळू शेवगा कोंब अळूचं पत वडे बनवले अळू वडे बनवली असं विविध रासायनिक खता वाचून बनवलेल्या भाज्या आहेत ह्या आणि ह्या जंगलात उपलब्ध होतात आमच्या घरची गावात जास्त ते जंक फ्रूट मुलं जास्त खातच नाही ह्या रानटी भाज्याच बनवल्या जातात पावसात उन्हाळ्यात स्वतः शेती करतात आणि भाज्या बनवतात आणि खातात डोंगर रांगामध्ये वसलेला आपला गारपी गाव आहे आणि गारपी गावामध्ये या ठिकाणी आम्ही मुलांना आवाहन केलं होतं की आपण आनंददायी शनिवार अंतर्गत रानभाज्या ची पाककृती तयार करायची आणि आमच्या कल्पनेपेक्षा सुद्धा जास्त या ठिकाणी भाज्या जवळपास 9 ते 10 प्रकारच्या रानभाज्या या गारपी गावाच्या परिसरामध्ये उपलब्ध होतात. पूर्वीच्या काळामध्ये लोकांचा जो आहार होता तो अशा पद्धतीनंच पूर्वीची जे आपले आजोबा होते पंजोबा होते ते अशाच पद्धतीनं आहार घेत होते त्यामुळे ते त्यांचं आयुर्मान होतं ते जास्तीत जास्त होतं. त्यामुळे आपण सुद्धा मुलांनी सुद्धा किंवा पालकांनी किंवा ग्रामस्थांनी आपल्या गावामध्ये ज्या उपलब्ध होतात त्या भाज्यांचा आपण आहारामध्ये नियमितपणे वापर केला पाहिजे. जीवनसत्वाच्या दृष्टिकोनातून या भाज्या खूप चांगल्या आहेत आणि या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी त्यांचे पालक आमच्या अंगणवाडीत आहेत आमच्या विशेष करून स्वयंपाककाकी आणि वडे बनवलेले आहेत त्या सर्वांचं पोलीस पाटील या ठिकाणी आहेत आशाताई आहेत अंगणवाडीत आहेत या सर्वांचं आणि माझे सहकारी शिक्षक या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष.